फायनली आता बोरचं काम चालू होणार थोड्या वेळात. आमच्याकडे एक ठिकाणी चालू आहे बोर घेणं. तर नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज विषय असा आहे की आम्हाला बोर घ्यायचा आहे, त्यामुळे सगळं खोलपट्टी चालू आहे. हे का राम भाऊन आम्ही काढायला लागलो पत्र. तर आता चला पुढचा व्हिडिओ श्रुती घेईन, कारण की मी तर आता हे पत्र काढायला लागलो. श्रुतीकडे देतो फोन, श्रुती घेईन पुढचा व्हिडिओ. आणि चालू आहे आता गरीबाच्या घरी बोर घेणं. श्रुती बघा कशी असायली. तर चला मी तुम्हाला आता थोड्याच वेळात भेटतो, श्रुती घेईन पुढचा व्हिडिओ. तुम्हाला म्हणलं होतं बोर खणणं चालू आहे आपली. तर हे बघा सगळे पत्र गित्र काढले घरातले. सगळं सामान श्रुतीनं आम्ही शिफ्ट केलं समोरच्या घरात. तर हे बघा असं चालू आहे आता. आणि इथं आपल्याला बोर घ्यायची, इथं निशाण केलेली बघा. इथं बोर घ्यायची आपल्याला. बघू आता पाण्याचा काय विषय, देवाच्या कृपेने तर लागलं पाहिजे पाणी. असे काही पत्र काढले मी आत्ता वरती जाऊन सगळे. कारण की पाणी डायरेक्ट 15 दिवसाला पाणी येत होतं, त्यामुळं म्हटलं बोर मारून घेऊ. परत अजून उन्हाळ्याला अजून पुढच्या महिन्यात खूप लागणार आहे, त्यामुळे म्हटलं चला बोर मारून घेऊ. नंतर काय आहे, पाणी पुरत नाही, नळाचं पाणी जास्त वेळ येत नाही आणि आलं पण तर 15 दिवसाला येतं. तर त्यामुळे म्हटलं चला घेऊ बोर मारून. फायनली आता बोरचं काम चालू होणार थोड्या वेळात. आमच्याकडे एक ठिकाणी चालू आहे बोर घेणं. त्यांचं उस्तर आम्ही म्हटलं चला पसरावडा पाईप. तिकडं गाडी उभा आहे आणि इकडं बोरचं चालू आहे काम. इकडे रामभाऊ त्या घरात समोरच्या घरात तिकडं पसार आणला, तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा सगळा पसारा असा इकडे टाकला आणून आम्ही. हे बघा सगळ्या घरातला पसारा आणून टाकलेला आहे. मित्राचंच घर येतं. आणि आता बघू पुढं कसं होतं कसं नाही बोरचं काम. चला ना आपल्या घरात, चला ना, चला आपल्या घरात. तर दाखवतो मी तुम्हाला आता बाकी पुढचं. काही पसार इकडे टाकलेले, काही पसार इकडे टाकलेला आता. हॅलो, हे बघा असं काही पत्र गित्र काढले आता आम्ही. आणि श्रुतीलाच मलाच दोघालाच पाणी आणायला लागतं. मम्मी पप्पात काही पाणी आणायला लागतं, त्यांना जमत नाही जास्त, त्यामुळं. तर म्हटलं चला पाणी घेऊ. हे बघा वरची रिएक्शन. बरं काय झालं आपल्या घराचं? काय घ्यायचं? बोर घ्यायचं आपल्याला. सर्दी झाली बघा त्याला, ते तब्येत ठीक नाही आहे. माझी तर आंघोळ बी बाकी अजून. हे बघा आंघोळ बी बाकी, माझी सगळंच बाकी. ते म्हणायला लागले की हे पण काढून घ्या सगळं. कोण म्हणे? ते बाहेरचं काकू म्हणायला लागले कसं काढा त्याला? पाणी जायचं. हां ते तर आहे श्रुती, पाणी जाईन आपल्याला काहीतरी करावं लागणार तसं. तिथं पण ते आपले कपडे काढून घेऊन त्या आम्हाला दिवाणमध्ये आणि ते कपडे बाहेर घेऊन बघू आता करू काहीतरी. कसं वाटायला वरात आपलं घर? ऊन पडलं आपल्या घरात. सगळं काढला मी. टीव्ही काढली, कूलर काढला, पलंग काढला. वरातची खेळणी नेऊन ठेवली साईडला. आणि इकडं बरं पसार झाला. हां ते तर पसरत तर होणारच आहे. माती आहे बा, माती काहीतरी घडायला लागलं आमच्या आयुष्यात. त्यामुळे त्याचं अजून काय होतं अजून काढू ना आपण लवकरच घर बी बांधायला काढू. काय काय 4.5 हे 4.5 बोलते. 4.5 4.5 कसा आहे ते मी विचारलं नाही त्याला. कोणत्या भागात पण लागते या टायमात उन्हाळ्यात नंतर प्रॉपर जेणे ज्यामुळे होत ना नाही. किती टाइम आहे तू राम? नारळ घे. नारळ तिकडंच पाहावं लागेल मला. नारळात बापरे, नारळात भेटतं का नाही? नारळ पूर्ण अंधार आहे गाडी इथं. नाही चिंगले ठेवले होते पहिलेच. हां बाबा द्या बाबा तुम्ही पाणी दिसतं म्हणे. घरचे सगळे घरी कामा नारळ
चेक करण्याचे विचारत नाही का? विचारक नाही काय सारखं नाही बोल. कितना देखेंगे अभी 50 हो गया. तो कितना पाइप डालना पड़ेगा खड़ा करने के बाद तो पता चलता है. तेर चप्पल ही हे बघा मित्रांनो, आता वाजलेले बघा 7:45. तरीही पाणी आपलं म्हणजे बोर खणणं झालं नाही. पाणी बघा कंटिन्यू चालू. कसं पाणी आलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या आशीर्वादाने आता लवकरच घर पण बांधू. तेव्हा बोर झाले मी आता बोर. कंटाळा आला कंटाळा. कंटाळा आला. ते बघा तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. आवाज तर काही येणार नाही माझा, पण तुम्ही बघा 8 वाजले बघा, तरी आधी पाणी चालूच आहे. आधी पाणी चालूच आहे. हे बघा पाणी. देवाच्या कृपेने चांगलं पाणी लागलं आपल्याला. पन्नास फुटावर पाणी लागलेलं आहे. मेन म्हणजे ती गोष्ट आहे. आणि 50 फुटावर पाणी लागलं म्हटल्यावर मग काही जास्त बोर खाली घ्यायचा नव्हता. 150 फूट घ्यायचा होता, म्हणून 150 फूट घेतला आम्ही, जास्त नाही घेतला. बघा पाणी. पाण्यात आवाज. आपण
नेटचं कनेक्शन दिलं हे येणारी पण ब्रासची दिली तुम्हाला त्याच्याकडे असंच आपलं आहेच नाही त्याला लोकल मटेरियल दिलं सापासारखं उडून ते थांबा एक मिनिट पाईप धरतो मग हा सर जरा मात्र हेच 5 फीट बसायला का घरात पाणी होऊन जाईल म्हणून. नाही इथं थोडस हात लाव करा चालू नाही बोट आहे माझ्या बघ तर आपलं त्याचं हो जास्त हे काय ते बंद होईल पागल पुरं कपडे वल्ले करून टाकले पाहिजे हे बघा पाण्याचं प्रेशर कसं आहे म्हणलं आपल्याला गडू खाली घे आवाज येणार ते खाली घे पाणी म्हणलं आता गडूळ पाणी निघू द्या किंवा असं पाणी यायला लागलं सध्या त्यामुळं मोटर आता अर्धा घंटा चालू ठेवायची आणि चांगलं पाणी लागलेलं आहे इकडं आता मोटरचं पाईप गिप घेतलं सगळं लावलं आणि काल व्हिडिओ मी अर्धा ते तिथं सोडून दिला तेव्हाच व्हिडिओ मी ॲड करतात आजचा कारण की लय थकलो होतो आम्ही आणि सांगू शकत नाही किती बेजार झाली तरी बघा आता पाणी चांगलं येईल आता आलं फ्रेश पाणी आहे आता आलं फ्रेश हे बघा तुम्हाला दाखवतो मी इकडे हे बघा इथून लीक नाही व्हावं फक्त बस आता पूर्ण घरात पाणीच पाणी आता ही सगळी माती किती जाणार हे काम चालू होणार उद्या इथून वायर घेऊन असं कनेक्शन इथपर्यंत केलं आता आता नंतर कनेक्शन करून घ्यायचं आहे परत बाहेरची माती आहे ते सगळं आम्ही सकाळी साफ केलं खूप अशी घाण झाली होती सगळी घाण साफ केली म्हणून काल व्हिडिओ काही घ्यायला जमलं नाही बघ कसं छिद्र पडलं भरली टाकी तिकडचं भरून घ्या आता ते मग वरचं ते वरचा ड्राम बी काढत असतं ना शेती ते वरचा ड्राम भरून घेतला असतं पत्रा ठेवलेलं एक अरे हा रिकामा करून भरून घेतला असतं वल्ल केलं शेती तू सगळं तर चला मी आता बाकी पुढचे कामं करतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा आणि बोर घेतली ते चांगलं केलं का नाही ते पण कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय नारळ खराब